नमस्कार. ITI मशिनिस्ट यूट्यूब चॅनलवर मी देविदास बडे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मशिनिस्ट, ITI अहमदनगर, आपले सर स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गेजेस पार्ट 2. मागील पाठामध्ये आपण गेजेस पार्ट 1 मध्ये गेजेस म्हणजे काय, गेजिंग आणि इन्स्पेक्शन म्हणजे काय, इन्स्पेक्शनची आवश्यकता काय असते, तसंच गेजेससाठी कोणतं मटेरियल वापरलं जातं, गेजेसचं वर्गीकरण कशा प्रकारे करतात, त्यानंतर आपण पाहिलं गेजेसपासून आपल्याला काय फायदे असतात आणि गेजेसमध्ये आवश्यक असणारे गुण कोणते असावेत याविषयी माहिती आपण मागील पाठाला पाहिली. या पाठामध्ये आपण कॉमनली युज्ड गेजेस विषयी माहिती घेणार आहोत. सर्वसामान्यपणे इंडस्ट्रीमध्ये मास प्रोडक्शन करत असताना जे कोणते गेज सर्रास करून वापरले जातात त्या गेजेसमध्ये आपण आज प्लग गेज, त्यानंतर रिंग गेज, त्यानंतर स्नॅप गेज, टेपर प्लग गेज, टेपर रिंग गेज, थ्रेड प्लग गेज, थ्रेड रिंग गेज, वायर गेज, रेडियस गेज, स्क्रूपीज गेज इत्यादी गेजविषयी माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया प्लग गेज. हा प्लग गेज जो आहे, इट परफॉर्म्स गो अँड नो गो असेसमेंट ऑफ होल. तर एखादं जे होल असेल, छिद्र असतं, ॲक्युरेसीमध्ये केलेलं जे काही आपण छिद्र असतं, तर त्या छिद्राची साईज ती बरोबर आहे की नाही, दिलेल्या लिमिटप्रमाणे आहे की नाही आहे, जास्तीत जास्त आणि कमीत कमी स्वरूपात जे काही लिमिट दिलं असतं जॉबवरती, त्या साईजवरती, त्यामध्ये बनले की नाही बनले ते चेक करण्यासाठी हा गो नो गो स्वरूपाचा प्लग गेज वापरला जातो. प्लग गेजेस आर अवेलेबल इन. प्लग गेजेस हे खालील 3 प्रकारामध्ये मोडतात पहा. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सिंगल एंडेड प्लग गेज. तो अशा प्रकारे असतो. याला हे पुढचं मेजरिंगचं टोक आहे, मेजरिंग एंड आहे ते, आणि या ठिकाणी त्याला हार्डनिंग, ग्राइंडिंग आणि लॅपिंग करून एकदम ॲक्युरेसीमध्ये बनवलेलं असतं. आणि याच्याने आपल्याला गो नो गो स्वरूपात नाही चेक होणार, फक्त हा जो गेज आहे त्या होलमध्ये पास करून पाहायचा आपल्याला, हात इथपर्यंत बसला पाहिजे, इथपर्यंत चेक केला जातो. परंतु गो नो गो या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी होत नाही. हा सिंगल एंडेड प्लग गेज आहे. त्यानंतर हा डबल एंडेड प्लग गेज असतो. डबल एंडेड प्लग गेज जो आहे याच्या 2 बाजूला 2 टोकं असतात. दोन्ही टोकं ही मेजरिंगचे असतात. एक आहे गो टोक आहे, दुसरा आहे नो गो टोक. आणि गो जे टोक आहे त्या गो टोक त्या तुमच्या होलमध्ये पास व्हायला पाहिजे, नो गो टोक त्यामध्ये पास व्हायला नाही पाहिजे. आणि गो नो गो टोक ओळखण्यासाठी काय खुणा असतात आपण मागच्या पाठात पाहिल्याप्रमाणे, गो टोक जे आहे नो गोपेक्षा लांब असतं बघा. आणि नो गोच्या बाजूला एक लाल रंगाची रिंग किंवा ग्रू कट केला असतो, लाल रंगाचा असतो तो, त्यावरून आपल्याला गो नो गो ओळखता येतो. तसंच त्यावरती गो असं लिहिलं सुद्धा असतं, नो गो सुद्धा लिहिलेलं असतं. तर हा आहे डबल एंडेड प्लग गेज. त्यानंतर पुढचा जो गेज आहे तो आहे प्रोग्रेसिव्ह प्लग गेज. तर यामध्ये गो आणि नो गो एकाच टोकाला असतात. पुढच्या बाजूला गो असतो आणि मागच्या बाजूला नो गो असतो. तर गो त्या होलमध्ये पास व्हायला पाहिजे संपूर्ण, म्हणजे हा इथपर्यंत जो भाग आहे हा आहे गो, आणि याच्या मागचा भाग आहे तो नो गो. नो गोची जी साईज असते तुमची मॅक्झिमम लिमिटप्रमाणे असते, आणि नो गो गोची जी साईज असते ती मिनिमम लिमिटप्रमाणे असते. तर मिनिमम लिमिटप्रमाणे हा पुढचा गो बनवलेला असल्यामुळं हा त्यामध्ये बसला पाहिजे, आणि हा मागचा जो आहे तो बसला नाही पाहिजे. तर हा जो गेज आहे प्रोग्रेसिव्ह प्लग गेज, तर प्रोग्रेसिव्ह काय म्हटलं जातं की तो काय होतो एकाच साईडने आपल्याला हे करत होतो, म्हणजे बसवतो तो जॉबमध्ये, पुढचं टोक आणि त्यानंतर लगेच मागचं टोक, म्हणून याला प्रोग्रेसिव्ह असं म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा हे टोक घालून पाहावं लागेल गो गेज, आणि नंतर मग उलटून परत काढून हा बाजूने बसवावं लागेल. तर हा डबल एंडेड आहे. पण ह्या डबल एंडेड गेजपेक्षा प्रोग्रेसिव्ह प्लग गेजनी जॉब आपला लवकर चेक होतो. तर पुढचा जो गेज आहे आपला तो आहे रिंग गेज. जसं आपण प्लग गेज पाहिला, प्लग गेजचा उपयोग जॉबमधील होलची ॲक्युरेसी चेक करायला होतो, किंवा जॉबमधील होल दिलेल्या लिमिटप्रमाणे बनले की नाही बनले ते तपासण्यासाठी होतो. तसंच शाफ्टची साईज चेक करण्यासाठी रिंग गेजेस वापरतात. रिंग गेज हे गोलाकार रिंग असतात आणि मध्यभागी त्याला होल असतं सेंटरला, आणि त्या होलला ॲक्युरेट मशीनिंग, ग्राइंडिंग करून लॅपिंग केलेलं असतं, आणि त्यामध्ये आपण शाफ्ट घालून पाहिजे असतो की आपला शाफ्ट त्या मापाप्रमाणे बनला की नाही बनला. दिस गेजेस आर युज्ड टू इन्स्पेक्ट शाफ्ट. शाफ्ट तपासण्यासाठी या गेज उपयोग होतो.
इट ऑल्सो परफॉर्म गो अँड नो गो असेसमेंट ऑफ शाफ्ट. त्याच्यामध्ये 2 रिंग जे आपण पाहिल्या त्यामधली एक गो रिंग असते आणि एक नो गो रिंग असते आणि त्यामध्ये आपला जॉब चेक करता येतो. त्यानंतर पुढचा गेज आहे स्नॅप गेज. स्नॅप गेज जो आहे हा असा सी आकाराचा स्नॅप गेज असतो बा आणि याच्या एक टोक गो असतं आणि एक टोक असतं नो गो असतो. स्नॅप गेजेस आर क्विक मीन्स ऑफ चेकिंग डायमेन्शन अँड थिकनेस विदिन सर्टन लिमिट. दिलेल्या विशिष्ट लिमिटमध्ये जॉब आपला आहे की नाही आहे हे तपासण्यासाठी त्याची जॉबची जाडी चेक करण्यासाठी ह्या गेजचा उपयोग होतो. जॉबची जाडी चेक करता येते तसंच जॉबचा डायमीटरसुद्धा एक्सटर्नल डायमीटरसुद्धा आपल्याला शाफ्टचा डायमीटर चेक करता येतो नाही. हा जो आहे हा सिंगल एंडेड आहे म्हणजे प्रोग्रेसिव्ह टाईपमधला आहे. हा पुढचा जे खाचेपर्यंत भाग जो आहे तो गो म्हणता येईल त्याला आणि खाचेच्या मागचा भाग आहे तो नो गो म्हणता येईल. तर हा गो गेला पाहिजे आणि नो गो नाही गेला पाहिजे. तर हा जो स्नॅप गेज आहे हा प्रोग्रेसिव्ह स्नॅप गेज आहे. हा सिंगल एंडेड म्हणता येईल या ठिकाणी सी आकारात दिसतो हा. त्यानंतर असं व्हेन इन यूज द वर्क शुड स्लाइड इन टू गो गेज म्हणजे हा जॉब जो आहे हा गोपर्यंत गेला पाहिजे नो गोपर्यंत गेला नाही पाहिजे. स्नॅप गेजेस आर ऑल्सो अवेलेबल इन ॲडजस्टेबल फॉर्म. हे जे स्नॅप गेजेस आपण पाहिले ते ॲडजस्टेबल फॉर्ममध्ये सुद्धा मिळतात. हा ॲडजस्टेबल फॉर्ममधला स्नॅप गेज आहे. यामध्ये काय होतं बघा आपण आधी जे स्नॅप गेज पाहिले त्यांची साईज जी आहे ती फिक्स होती त्याच्यापेक्षा लहान मोठी साईज आपल्या खात्यात होती. जर का जास्त वापरून गेज जर तो झिजला तर आपल्याला तो काय करावं गेज बाद करावं लागेल. तर या ठिकाणी हा जो गेज आहे हे जे गो आणि नो गोसाठी जे इनसाईड या ठिकाणी बसवलेलं येतं त्याला स्क्रूइंग करण्याची व्यवस्था या ठिकाणी. तर स्क्रूइंग करून आपण पाहिजे ती साईज या ठिकाणी सेट करू शकतो आणि ही साईज सेट करण्यासाठी स्लिप गेजचा वापर केला जातो. तुमची मिनिमम साईज आणि मॅक्झिमम साईज असते ना प्लेटची त्यानुसार. तर हे मागचा जो आहे तो नो गो आहे आणि पुढचा जो आहे तो गो आहे. तर हा आहे ॲडजस्टेबल स्नॅप गेज. याने सुद्धा आपल्याला शाफ्टचा एक्स्टर्नल डायमीटर आणि प्लेटची जाडी किंवा जॉबची जाडी चेक करण्यासाठी या गेजचा उपयोग करता येतो. त्यानंतर पुढचा गेज आहे बा टेपर प्लग गेज. जॉबमधील जे काही टेपर होल असतात ते चेक करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर दीज आर मेड विथ स्टँडर्ड ऑर स्पेशल टेपर्स अँड आर युज्ड टू चेक द साईज ऑफ होल अँड द ॲक्युरेसी ऑफ टेपर. तर होलची ॲक्युरेसी आणि टेपरची ॲक्युरेसी चेक करण्यासाठी ह्या टेपर प्लग गेजचा उपयोग होतो. तर याला पाठीमागे बाजूला एक असा हँडल दिलेला आहे. त्या हँडलवरती ह्या फ्लॅट भागावरती ह्या गेजची माहिती दिलेली असते आणि हा पुढचं जे टोक आहे हे टेपरमध्ये ॲक्युरेट मशीनिंग हार्डनिंग ग्राइंडिंग लॅपिंग करून बनवलं असतं. द गेज मस्ट स्लाइड इन टू द होल फॉर प्रिस्क्रिप्टेड डेप्थ अँड फिट परफेक्टली. हा जो गेज आहे त्या टेपर होलमध्ये दिलेल्या खोलीपर्यंत बसला पाहिजे. या ठिकाणी बघा हा जो गेज आहे पहा गेजच्या मागच्या बाजूला एक रिंग दिसते बा बारीकसा ग्रूव कट केलेला आहे आणि ह्या ग्रूवपर्यंत जॉबमध्ये हा गेज बसला पाहिजे. ग्रूवच्या थोडा पुढं बसला पाहिजे परंतु हे मागची जी एज आहे ह्या मागच्या एजपेक्षा जास्त बसला नाही पाहिजे. ही जी ग्रूव आहे आणि मागची जी काड आहे या दरम्यान जॉबमध्ये हा गेज बसला पाहिजे. असा जर बस असेल तर जॉब आपला ओके म्हणायचं. अदरवाईज तो काय आहे रिजेक्ट असं म्हणता येईल. तर याला आपण ही जी रिंग आहे याला गो आणि मागची जी रिंग आहे त्याला आपण नो गो असं म्हणू शकतो. गो आणि नो गो स्वरूपात जे चेक करण्यासाठी ह्या गेजचा उपयोग होतो. जसं या ठिकाणी रिंग दिलेली काही गेजमध्ये टेपरवरती मागच्या बाजूला खाच दिली असते. खाच इथं खाच पाडलेली आहे आणि ती जी खाच आहे त्या खाचीची जी पुढची कडा आहे त्या कडेपेक्षा थोडा जास्त बसला पाहिजे जॉबमध्ये किंवा तेवढा बसला पाहिजे कडे इतका आणि जास्तीत जास्त कुठं बसला मागची जी कडा आहे तिथपर्यंत बसला पाहिजे. ह्या दोघा दरम्यान जर जॉबमध्ये हा गेज बस असेल तर जॉब आपला ओके आहे. बघा ही जी दिसते ना फ्लॅट या ठिकाणी तर हा जो फ्लॅट आहे बघा ह्या कडेपासून तर ह्या कडेपर्यंत ह्या दरम्यान जॉबमध्ये हा गेज बसला पाहिजे. जर समजा तो जॉबमध्ये हा गेज पार इथपर्यंत बसला असेल जितका जास्त खोलत असेल तर जॉब आपला नॉट ओके होतो किंवा कमी बसला तरी सुद्धा जॉब आपला नॉट ओके म्हणजे रिजेक्ट आहे. तर असे काही गेजला डायमीटरवरती एक रिंग असते किंवा काहीला इथं फ्लॅट केलेला असतो. इथं पण फ्लॅट केलेला आहे बघा. तर फ्लॅटपर्यंत तो गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त तो मागच्या कडेपर्यंत गेला पाहिजे. असं या ठिकाणी गो आणि नो गो स्वरूपामध्ये आपला जॉब चेक होतो. आता ॲन इनकरेक्ट टेपर
इज एव्हिडन्स्ड बाय वबल बिटवीन द प्लग गेज अँड द होल. आपण एखादा टेपर आहे तो चुकीचा आहे असं कसं ओळखायचं की जर आपण त्या होलमध्ये गेज घातला आणि जरी तुमचा गेज हा दिलेल्या लिमिटपर्यंत बसत असला पण त्यामध्ये जर तुमचा गेज असा हलत असेल, ओबल होत असेल, हलतोय, तर तुमचा जॉब काय आहे त्या ठिकाणी चुकीचा बनलेला आहे किंवा होल तुमचं काय झालेलं आहे चुकीचं बनलेलं आहे असं या ठिकाणी निष्कर्ष काढता येतो. त्यानंतर पुढचा जो गेज आहे टेपर रिंग गेज. तसं आपण टेपर प्लग गेज पाहिला होल चेक करण्यासाठी, तसं टेपर शाफ्ट जो असतो त्याची टेपर साईज चेक करण्यासाठी जो गेज वापरला जातो तो आहे टेपर रिंग गेज. टेपर रिंग गेजला आतून एक टेपर होल ॲक्युरेट मशीनिंग, हार्डनिंग, ग्राइंडिंग करून बनवलेलं असतं, त्याला लॅपिंगसुद्धा केलेलं असतं आणि तो जो टेपर आहे तो स्टँडर्ड टेपरप्रमाणे या ठिकाणी बनवला असतो. दे आर युज्ड टू चेक बोथ द ॲक्युरेसी अँड द आउटसाइड डायमीटर ऑफ द एक्सटर्नल टेपर. एक्सटर्नल टेपरची ॲक्युरेसी आणि त्याचा आउटसाइड डायमीटर तपासण्यासाठी ह्या टेपर रिंग गेजचा उपयोग होतो. ह्या टेपर रिंग गेजला गो नो गो करण्यासाठी हे जे पुढचं टोक आहे याला मोठं टोक म्हणतात, मोठा डायमीटर आहे आणि मागच्या बाजूला टेपर असल्यामुळं मागच्या बाजूला निमुळतं होत गेलं असतं होल. तर हे मागच्या बाजूला जी निमुळती बाजू असते त्या बाजूला मागच्या फेसला ह्या गेजच्या एक स्टेप तयार केली असते आणि त्या स्टेपपर्यंत जॉब कमीत कमी गेला पाहिजे, त्याला गो म्हणता येईल आणि सगळ्यात मागची जी मागचा सरफेस आहे त्याला नो गो म्हणता येईल. तर अशा रीतीने ह्या टेपर रिंग गेजच्या साहाय्याने आपल्याला गो नो गो स्वरूपात जॉब चेक करता येतो. द टेपर रिंग गेजेस ऑफन हॅव स्क्राइब्ड लाईन or step ground on the small end to indicate the go and no go. go and no go काढण्यासाठी मागच्या बाजूला किंवा छोट्या टोकाच्या बाजूला काय केलं असते स्टेप तयार केले असते. पुढचा गेज आहे थ्रेड प्लग गेज. थ्रेड प्लग गेज जो आहे तुमचा सिलेंड्रिकल प्लग गेज सारखाच आहे, फक्त त्याचे जे टोका आहेत तर त्या टोकांना काय केलेलं या ठिकाणी थ्रेडिंग केलेलं पाहिजे, थ्रेड येतं. तर हे जे टोक आहे याला आपण गो गेज म्हणता येईल आणि या ठिकाणी नो गो म्हणता येईल. ओळखायचं कसं इथं गो लिहिलेलं आहे, इथं नो गो लिहिलेलं आहे. तसंच या ठिकाणी हे टोक लांब दिसते ते गो असतं, आखूड असतं ते नो गो असतं. तसंच नो गोच्या बाजूला एक लाल रंगाची ग्रू कट केला असतो त्याला आपण नो गो असं ओळखू शकतो. तर हा जो गेज आहे तसा तुमचा सिलेंड्रिकल प्लग गेज आहे तो जॉबच्या होलमध्ये आपण इन्सर्ट करून चेक करतो जॉबचं होल बरोबर आलं की नाही आलं. तसं या ठिकाणी हा डायरेक्ट इन्सर्ट होणार नाही, हा याला थ्रेड असल्यामुळे आपल्याला तो काय करावं लागेल फिरवून त्या ठिकाणी बसून पाहावं लागेल. तर गो टोक त्यामध्ये गेलं पाहिजे, नो गो जे टोक आहे त्यामध्ये फिरून सुद्धा बसलं नाही पाहिजे अशी या ठिकाणी अट असते. इंटरनल थ्रेड्स आर चेकड विथ थ्रेड प्लग गेजेस ऑफ गो अँड नो गो व्हरायटी अँड एम्प्लॉय द सेम प्रिन्सिपल ॲज अ सिलेंड्रिकल प्लग गेज. तर हा जो गेज आहे हा गो आणि नो गोच्या याच्यामध्ये आपल्याला गेजने जॉब चेक करता येतो आणि याचं जे तत्व आहे सिलेंड्रिकल प्लग गेज सारखंच आहे. त्यानंतर पुढचा जो गेज आहे तो आहे थ्रेड रिंग गेज. जसं आपण थ्रेड प्लग गेज पाहिला तसं आपण रेग्युलर सिलेंड्रिकल प्लग गेज पाहिला होता आणि रिंग गेज पाहिला होता. प्लग गेजचा उपयोग आपण होल चेक करण्यासाठी करत होतो आणि रिंग गेजचा उपयोग आपण शाफ्ट चेक करण्यासाठी होतो. तशाच प्रकारे इंटरनल थ्रेड चेक करण्यासाठी जसा थ्रेड प्लग गेज वापरतात तसं एक्सटर्नल थ्रेड चेक करण्यासाठी थ्रेड रिंग गेजचा वापर केला जातो. यामध्ये एक गो रिंग गेज असते आणि एक नो गो रिंग गेज असते. त्यावर लिहिलेलं सुद्धा असतं, हे नो गो लिहिलेलं आहे इथं गो लिहिलेलं आहे. त्यानंतर वरती इथं साईज लिहिली असते त्या गेजची आणि खाली कंपनीचं नाव दिलेलं आहे पाठीखाली. तर अशा प्रकारे गेजवरती स्पेसिफिकेशन दिलेलं असतं. तर हे जे थ्रेड रिंग गेज आहेत तर याच्यामधला गो कसा ओळखायचा तर हे जो जास्त जाडीला आहे तो गो आहे आणि जो जी रिंग जाडीला कमी आहे ती नो गो आहे. तसंच नो गोच्या रिंगवरती एक्सटर्नल नर्लिंग केलेल्या भागावरती एक ग्रू कट केला असतो आणि त्या ठिकाणी लाल रंगाची ग्रू तो रंगवलेला असतो त्याला आपण नो गो असं म्हणू शकतो. तर तसं त्याच्यावरती लिहिलं सुद्धा असतं. तर तुम्हाला नो गो आणि गो कसा ओळखायचा याविषयी परीक्षेला प्रश्न आलेला आहे. तर तुम्ही तुम्ही अशा प्रकारे त्याच्या कंडिशन तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. जो काही पर्याय त्यामध्ये दिलेला असेल त्यामध्ये तुम्ही ओळखू शकता. तर गो टोक लांब असतं, नो गो टोक आखूड असतं, ही एक अट आहे. दुसरी अट आहे नो गोच्या बाजूला एक लाल रंगाची रिंग असते त्यावरून ओळखू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गो आणि नो गो त्यावरती लिहिलं असतं. तुम्हाला हे पण विचारलेलं होतं परीक्षेला की गो आणि नो गो हे जे गेज असतात
तर गो गेज कोणत्या साईज बनवला असतो, तर जे मिनिमम लिमिट असतं मिनिमम लिमिटप्रमाणे गो गेज बनवला असतो आणि मॅक्झिमम लिमिटप्रमाणे नो गो बनवला असतो. These gauges are used to check the accuracy of external thread and have a threaded hole in the center. तर एक्सटर्नल थ्रेड चेक करण्यासाठी या गेजचा उपयोग होतो आणि या गेजच्या सेंटरला थ्रेडिंग केलेलं होल असतं. फॉर एक्सटर्नल थ्रेड्स रिंग और स्नॅप थ्रेड गेज आर युज्ड. जसा हा रिंग गेज आहे, रिंग गेज असा एक्सटर्नल थ्रेड चेक करण्यासाठी वापरला जातो, तसा हा थ्रेड स्नॅप गेज सुद्धा त्यासाठी वापरला जातो. या ठिकाणी आपल्याला थ्रेड रिंग गेज जो आहे तो जॉबवरती आपल्याला फिरून बसावं लागेल संपूर्णपणे. तसं या ठिकाणी हा फिरून बसू नाही, हा डायरेक्ट आपण त्या ठिकाणी इन्सर्ट करून पाहू शकतो की हा बसतो की नाही बसतो असं. तर याचं जे पुढचं जे 2 रोलर आहेत त्याला आपण नो गो म्हणता येईल आणि पाठीमागचे जे 2 रोलर आहेत त्याला नो गो पाठीमागच्या 2 रोलरला नो गो म्हणता येतं आणि पुढचे जे 2 टोकं आहेत त्याला गो म्हणता येतं. तर जॉब जो तुमचा गो मध्ये गेला पाहिजे, नो गो मध्ये नाही गेला पाहिजे, ही अट त्या ठिकाणी असते. पुढचा जो गेज आहे पहा फिलर गेज. फिलर गेज जो आहे तर तो त्याची रचना तुम्ही जे आपण आपले नख कट करण्यासाठी नेल कटर वापरतो, तर नेल कटरसारखी याची रचना आहे पाहतं. तर याला एक होल्डर आहे नेल कटरसारखं आणि त्याला नेल कटर जसे वेगवेगळे 3-4 ब्लेड जोडले असतात तसे याला इथं ब्लेड जोडले आहेत पहा. तर त्या ठिकाणाचा यूज वेगळा असतो. या ठिकाणी हा जो गेज आहे फिलर गेज याला वेगवेगळ्या जाडीचे पाते जोडले असतात, वेगवेगळ्या जाडीचे पाते जोडले असतात. 0.03 पासून तर 1 mm जाडीपर्यंतचे पाते या होल्डरला जोडलेले असतात आणि त्या प्रत्येक पाती जाडी जी ती वेगळी असते, ती जाडी त्या प्रत्येक ब्लेडवरती लिहिलेली असते. आणि आपल्याला ह्या गेजचा उपयोग कशासाठी होतो, तर दे आर ऑल्सो कॉल्ड गॅप गेज. ह्या गेजला गॅप गेज सुद्धा म्हणतात. आता गॅप गेज म्हणतात किंवा फिलर गेज म्हणतात. गॅपवरून आपल्या लक्षात येतं की ह्याचा उपयोग गॅप चेक करण्यात होतो. तर गॅप कुठली, तर जेव्हा आपण पार्टची असेंब्ली करतो, एखादी युनिट तयार करतो असेंब्ली करून 2-3 पार्ट किंवा 4 जास्त पार्ट एकत्र जोडून आपण त्यापासून जसं एखादं काही डिव्हाइस तयार करतो, तर त्यामध्ये त्याची जी असेंब्ली झाली आहे त्या असेंब्लीमधली गॅप चेक करण्यात होतो. तर असेंब्लीमध्ये गॅप कशासाठी असते, तर जेव्हा 2 पार्ट आपल्या एकमेकांमध्ये बसवायचे तर दोघं जर आपण एका साईजचे बनवले तर ते एकमेकात पहिली गोष्ट बसणारच नाहीत आणि बळजबरी बसवले तर त्याचं फंक्शन नीट होणार नाही. जसं स्लायडिंग म्हणा की सर्क्युलेटिंग म्हणा हे फंक्शन त्याने होणार नाही. मग ते स्लायडिंग सर्क्युलेटिंग असे फंक्शन जे त्याचे ते होण्यासाठी त्या दोन्ही पार्टमध्ये थोडीशी गॅप असणं गरजेचं असतं. आणि ते गॅप थोडीशी जी काही दिलेली असते गॅप तेवढी गॅप असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त किंवा कमी असू नाही. मग ती गॅप जी आहे ती गॅप बरोबर त्या मापाची आहे की नाही ते चेक करण्यासाठी ह्या फिलर गेजचा उपयोग केला जातो. अजून तुम्हाला व्यवहार सांगतो, तुम्ही जेव्हा गाडीची सर्व्हिसिंग करत जातात तेव्हा तुमच्या गाडीचा जो स्पार्क प्लग असतो त्या स्पार्क प्लगमध्ये 2 टोकं असतं पहा. वरचं एक बेन टोक असतं आणि एक सरळ असतं पहा. हे 2 टर्मिनलमधली जी गॅप आहे स्पार्किंगची जी गॅप आहे ती गॅप चेक करण्यासाठी फिलर गेजचा उपयोग केला जातो. तर हे गॅप चेक करण्याचा उपयोग होतो, याला गॅप गेज असं सुद्धा म्हणतात. तर फिलर गेजेस आर युज्ड टू मेजर द विड्थ ऑफ द गॅप ऑर क्लिअरन्स बिटवीन द कंपोनंटमधली क्लिअरन्स किंवा गॅप चेक करण्याचा उपयोग होतो असं म्हटले. इट कन्सिस्ट ऑफ प्रिसाइजली मशीन्ड स्टील ब्लेड्स हॅव्हिंग 0.03 mm to 1 mm थिकनेस अँड 100 mm लाँग. म्हणजे 100 mm लांबीपर्यंतचे ब्लेड असतात. हे 100 mm लांबीचे ब्लेड असतात आणि त्याला जी थिकनेस आहे ती 0.03 पासून तर 1 mm पर्यंत. म्हणजे पहिले 0.03 असेल, 0.04 असेल, 0.05 असेल, मग असं 0.07 असेल, अशा टप्प्याटप्प्याने कितीपर्यंत त्याची थिकनेस असते तर 1 mm पर्यंत असते. तर आपण याचा वापर करताना आपण हे जे ब्लेड येतं ते होल्डर सहित आपण काय करू शकतो त्या तुमच्या गॅपमध्ये घालून पाहू शकतो. किंवा कधी कधी आपला जर आवश्यकता वाटली तर एकापेक्षा जास्त 2 किंवा 2पेक्षा जास्त बी आपण ब्लेड एकत्र जोडून त्या तुमच्या असेंब्लीमध्ये घालून आपली जी असेंब्लीमधली गॅप आहे परफेक्ट काय साईजची आहे हे आपण ओळखू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो. पुढचा जो गेज आहे तो आहे वायर गेज. वायर गेज जो आहे तर या साहजिकच वायर म्हणजे काय तार, आणि तारेची जाडी चेक करण्यासाठी किंवा तारेचा डायमीटर चेक करण्यासाठी ह्या गेजचा उपयोग केला जातो. तर त्यासाठी या गेजमध्ये काय रचना केलेली आहे तर ही एक सर्क्युलर आकाराची प्लेट असते, पातळ पत्र्यासारखी प्लेट असते गोलाकार, आणि या प्लेटच्या
पूर्ण परिघावरती वेगवेगळ्या साईजचे होल असतात बा. इथं एक होल आहे, एक होल आहे, हे होल, आणि हे होल पहा 0 पासून पुढं छोटे 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 होत गेले आहेत. असे हे 0 पासून तर 30 पर्यंतचे होल या ठिकाणी आहेत. 30 नंतर 31चं होल जे ते या ठिकाणी आहे, 31 नंतर 32चं होल या ठिकाणी आहे, 33चं होल या ठिकाणी आहे, 34 या ठिकाणी आहे, 35 आहे, 36 आहे. असे 0 ते 36 पर्यंतचे होल असतात. आणि त्या प्रत्येक होलची जी साईज आहे ती रिड्युसिंग आहे. 0 पासून 36 कडे काय झालेली ती रिड्युसिंग होत गेली आहे. आणि ह्या होलमध्ये आपण वायर घालून किंवा ती तार घालून कोणत्या होलमध्ये ती परफेक्ट बसते त्यानुसार ते त्या तारेचा तो गेज आहे असं म्हटलं जातं. म्हणून ह्या गेजला वायर गेज असं म्हणतात. तर ह्या वायर गेज साहाय्याने वायर जाडी चेक करायला आपण पाहिलं. वायर गेजेस आर युज्ड टू मेजर द डायमीटर ऑफ द वायर. इट कन्सिस्ट ऑफ प्रिसाइज मशीन स्टील ब्लेड हॅव्हिंग व्हेरियस डायमीटर ऑफ होल. वेगवेगळ्या डायमीटरचे होल असलेलं हे काय असते, एक पातळ चकती असते, ही प्लेट असते आणि ती गोलाकार असते आणि त्यावरती परिघावरती वेगवेगळ्या साईजचे होल केले असतात. वायर इज कम्पेअर्ड अगेन्स्ट द होल अंटिल द प्रोफाईल ऑफ वायर अँड होल मॅचेस. तर वायरचा प्रोफाईल ज्या होलमध्ये परफेक्टली बसतो त्याला ती वायरचा गेज आहे असं म्हटलं जातं. पुढचा गेज आहे रेडियस गेज. जर तुमचा फिलर गेज तुम्ही पाहिला बा. फिलर गेजमध्ये कसं एक होल्डरला अनेक ब्लेड बसवलेले होते वेगवेगळ्या जाडीचे. तर या ठिकाणी ह्या ब्लेडची जाडी वेगवेगळी नसते, ब्लेडची जाडी सारखी असते. परंतु रेडियस म्हटल्यानंतर जॉबची त्रिज्या किंवा कर्वचा जो पृष्ठभाग आहे जॉबचा तो तपासण्यासाठी ह्या रेडियस गेजचा उपयोग होतो. तर ह्या रेडियस गेजला दोन बाजूला 2 टोका असतात आणि दोन्ही टोकाला होल्डरसारखे लॉकिंगसाठी स्क्रू नट दिलेले असतात आणि त्यामध्ये एका बाजूला एक्सटर्नल थ्रेड असतात, एका बाजूला एक्सटर्नल कर्व असतो तर एका बाजूला इंटरनल कर्व असतो. एक्सटर्नल कर्व आपण काय म्हणतो, कॉन्व्हेक्स असं म्हणतो आणि इंटरनल जो कर्व असतो त्याला कॉन्केव्ह असं म्हणतो. तर आपण मराठीत काय म्हणतो, बहिर्वक्र आंतरवक्र. तर बहिर्वक्र कडा असलेले जे ब्लेड आहे त्याने आपला आंतरवक्र त्रिज्या जॉबमध्ये चेक होईल आणि ज्या ब्लेडला आंतरवक्र त्रिज्या आहे तर जॉबची त्यांनी काय होईल, बहिर्वक्र त्रिज्या त्यांनी चेक होईल. रेडियस गेज इज युज्ड टू मेजर द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कॉन्केव्ह और कॉन्व्हेक्स सरफेस. They are made in set of thin plates curved to different radius at the end. तर पुढच्या टोकाला ते जे ब्लेड आहेत त्यांच्या पुढच्या टोकाला काय असते, वेगवेगळ्या रेडियसची कर्व कट केली असते आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला जॉब चेक करतो. इट इज अवेलेबल इन 1 to 25 mm रेंज. म्हणजे 1 mm रेडियसपासून तर 25 mm रेंजपर्यंत 25 mm पर्यंतची जी रेडियस आहे ह्या रेडियस गेजने आपल्याला चेक करता येते. 1 mm, 2 mm, 3 mm, 4 mm असे 25 पर्यंत वेगवेगळ्या रेडियसचे ब्लेड जोडले असतात. एका बाजूला कॉन्केव्ह ब्लेड असतात, एका बाजूला कॉन्व्हेक्स ब्लेड असतात. तर त्यांचा उपयोग कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स सरफेस जे असतात तुमच्या जॉबवरचे किंवा रेडियसचे फॉर्म असतात ते चेक करण्यासाठी या गेजचा उपयोग होतो. पुढचा गेज आहे स्क्रू पिच गेज. स्क्रू पिच गेज जो आहे तर त्याच्या नावाप्रमाणे स्क्रू पिच, स्क्रू म्हणजे काय, तुमचा थ्रेडेड पार्ट असतो त्याला आपण स्क्रू म्हणतो आणि त्याचा पिच चेक करण्यासाठी जो गेज वापरला जातो त्याला स्क्रू पिच गेज असं म्हणतात. यामध्ये सुद्धा तुमच्या रेडियस गेजसारखे 2 बाजूला 2 होल्डरमध्ये जे बंच असतात याचे ब्लेडचे आणि त्या ब्लेडच्या प्रत्येक जुडग्यामधील प्रत्येक ब्लेडला जो खाचा पाडल्या असतात थ्रेडसारख्या सरेशन पडले असतात आणि त्याचा प्रत्येकाचा पीच जो आहे तो वेगवेगळा असतो आणि त्याचा पीच काय आहे तो त्या ठिकाणी त्या प्रत्येक ब्लेडवरती लिहिला असतो आणि तो ब्लेड जो आहे त्या जॉबच्या थ्रेड भागावरती मॅच करून आपल्याला चेक करायचा असतो. तर त्याला माहिती आपल्याला स्क्रू पिच गेज. ठीक आहे. तर स्क्रू पिच गेजचा उपयोग आपल्याला सांगितलं कशासाठी होतोय की थ्रेडचा पिच चेक करण्यासाठी. युजल फॉर चेकिंग द पिच ऑफ स्क्रू थ्रेड. कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ फ्लॅट ब्लेड्स कट आउट टू अ गिव्हन पिच अँड पिव्होट टू होल्डर. होल्डरला ते पिव्होट केले असतात म्हणजे काय केले असतात, पकडून ठेवले असतात आणि
त्याच्या पुढच्या टोकाला काय केलं असतात, वेगवेगळ्या पीच कट केलं असतं. अ सेट ऑफ मेट्रिक थ्रेड्स ऑफ 20 ब्लेड्स फ्रॉम 0.4 to 6 mm. तर मेट्रिक थ्रेड चेक करण्यासाठी मेट्रिक जो गेज असतो त्याला 0.4 mm पासून तर 6 mm पिचपर्यंतचे 20 ब्लेड असतात. 0.4 पासून तर 6 mm पर्यंत पिच चेक करण्यासाठी एकूण वेगवेगळ्या पिचचे 20 ब्लेड असतात. तर ब्रिटिश सिस्टीममध्ये म्हणजे इंग्लिश थ्रेड चेक करण्यासाठी इंग्लिश थ्रेडचा पिच जो आहे तो TPI मध्ये सांगतो. TPI मध्ये थ्रेड पर इंच मध्ये सांगतो आणि त्यासाठी त्याला जे ब्लेड आहे तर 16 ब्लेडचा सेट असतो तो, त्यामध्ये 4 ते 28 TPI असतात. 4 TPI म्हणजे एका इंचामध्ये 4 थ्रेड, 28 TPI म्हणजे एका इंचा अंतरामध्ये 28 थ्रेड आहेत. तर यानुसार ब्रिटिश सिस्टीममध्ये पिच चेक होतो आणि त्यासाठी हा स्क्रू पिच गेज वापरला जातो. तर यामध्ये आपल्याला असा प्रकारे दाखवलेला आहे, जसं असं फुलून दाखवला असला तरी पण आपल्याला काम करताना एक एक ब्लेड पुढे काढून आपल्याला त्याप्रमाणे आपल्या पिच आपल्याला चेक करून पाहावा लागतो, पडताळून पाहावा लागतो. तर हा आहे स्क्रू पिच गेज. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या पाठामध्ये जे वेगवेगळ्या जे कॉमन युज्ड गेजेस आहेत, कॉमनली वापरले जाणारे जे गेजेस आहेत इंडस्ट्रीमध्ये मास प्रोडक्शनसाठी, त्याविषयी माहिती पाहिली आपण. तर पुढच्या पाठाला आपण टेलिस्कोपिक गेजविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा त्यावर तुम्ही द्या अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.